नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ एक थोडासा वेगळा आहे, थोडा मोठा होईल कदाचित, पण पूर्णपणे बघा. जे लोक सरकारी भरती परीक्षांची तयारी करतायत अशा लोकांसाठी हा विशेष करून व्हिडिओ आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, 2026 मधल्या मे महिन्यातल्या कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत, या परीक्षांची तारीख कधी आहे, कोणते कोणते फॉर्म आहेत की जे भरले जाऊ शकतात, आणि अलॉंग विथ दिस आगामी काळातल्या येणाऱ्या परीक्षा कोणत्या आहेत की ज्यांच्यासाठी सिलेबस म्हणून आपण कशाकडे बघू शकतो, कशा पद्धतीची तयारी आपण ठेवली पाहिजे. बऱ्याचदा होतं काय की आपण प्लॅनिंग करतो, पण नेमकं कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे हे ठरवतो, सगळं सगळं होतं, पण आपली सुरुवात होत नाही. मग ही अभ्यासाची सुरुवात आपण कशी करावी, या सगळ्या इत्यंभूत गोष्टींची माहिती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात जर सांगायचं तर हा म्हणजे मंथली स्टडी प्लॅन आहे मे महिन्यासाठीचा. मग मे महिना, जून महिना, जुलै असं प्रत्येक महिन्यात येणारच आहे. पण हा पहिला आहे म्हणून ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपण जातोय. बाकी लाईव्हमध्ये नंतर पुढे हळूहळू आपण करूयात. यात नेमकं काय करायचं आहे, आपल्याला नेमकी सुरुवात कशी करायची आहे, आगामी भरती परीक्षा कधी होतील, कोणत्या कोणत्या एक्सपेक्टेड आहे, ज्यांच्या ज्यांच्या डेट्स अवेलेबल आहेत त्याच ऑथेंटिक सोर्सनुसार मी या ठिकाणी सांगेल. त्यानंतर तयारीची योग्य दिशा नक्की यशाची नक्कीच खात्री असेल. म्हणून मित्रांनो आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये समजून घ्या काही गोष्टी. महाराष्ट्राची 2026 साठीची मेगा भरती आहे. या भरतीनुसार ज्या पण आतापर्यंत वॅकन्सीज मागवण्यात आल्या होत्या, कोणत्या कोणत्या प्रकारच्या वॅकन्सीज आहे यांच्याशी रिलेटेड राज्यातील विविध विभागातील भरती प्रक्रियांची संपूर्ण आणि अधिकृत माहिती जी आहे ती या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा 2026 मधलं साधारण 1 लाख प्लस पदे, एकूण अंदाजित रिक्त पदे जे आहेत ते जवळपास 3 लाखांच्या आसपास आहे एक दृष्टिक्षेपात जर बघितलं तर. यापैकी साधारण 1 लाख पदे हे सरळ सेवेच्या माध्यमातून भरले जावे यासाठी 2026चं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट म्हणतोय सरकारने जे सांगितलेले ऑथेंटिक सोर्सेसनुसार ते या पद्धतीने आहे. मग परीक्षा घेणाऱ्या प्रमुख संस्था कोणकोणत्या आहेत, एक MPSC, दुसरी IBPS आणि TCS IN ज्याला म्हणतो आपण. तर ह्या 3 स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या मेन संस्था ज्या आहेत तर ह्या म्हणू शकतो आपण. यामध्ये ह्या वर्षीच्या पारदर्शकतेसाठी डिजिटल प्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे 2026 मध्ये. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर मी म्हणलं समजा, मग आता येऊ आपण पहिल्या परीक्षेवरती. मित्रांनो या व्हिडिओमध्ये सध्या मी फक्त आणि फक्त तारखा असतील, कोणत्या कोणत्या पद्धतीच्या एक्झाम्स आहेत आणि ह्या एक्झामचे फॉर्म कोणते तुम्ही भरू शकता, तुम्ही क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, डेट कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत याबद्दल आज आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा, साधारण जर बघितलं आपण राज्यसेवा ही परीक्षा 2026 मधली जर आपण म्हटलं, साधारण याचं 24 डिसेंबर 2025 ला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. त्यानंतर 20 जानेवारी 2026 ही अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट होती. मग सर हे तेव्हाच जानेवारीचं मग आता का घेतलं, त्याचं कारण हे इथं 31 मे 2026 रोजी प्री परीक्षा आहे. राज्यसेवाची प्री परीक्षा जी आहे ती साधारण 31 मे 2026 मध्ये आहे. त्यानंतर 3, 17, 18, 24 ऑक्टोबर ह्या वेळेस मुख्य परीक्षा आपली बनते. साधारण सुरुवातीचे जे पद होते हे 2025च्या जो पण 2025 ची आकृती बंद होता त्यानुसार होते. ते साधारण 79 पद होते. ती आता वाढवण्याची शक्यता आहे. नवीन स्वरूपामध्ये UPSCच्या धर्तीवर हे पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधला पहिला क्वेश्चन पेपर असं आपण म्हणू शकतो. आणि यामध्ये 275 गुण जे आहेत ते साधारण आपल्याला असणार आहे ओव्हरऑल. ठीक आहे. यानंतर जर मी म्हटलं समजा, हा झाला पहिला राज्यसेवा. दुसरा जर मी म्हटलं तर MPSC गट ब अराजपत्रित आणि गट क यांच्या परीक्षा. साधारण PSI जर मी म्हटलं तर 310 पद, शारीरिक अट पुरुष 165 सेंटीमीटर आणि महिला 157 सेंटीमीटर हाईटशी रिलेटेड. ठीक आहे. यानंतर गट ब चे साधारण 552 पद आहेत. यांची ऍडव्हर्टिजमेंट 9 एप्रिल म्हणजे मागच्या महिन्यामध्ये निघालेली आहे. आणि पूर्व परीक्षा साधारण 14 जून मध्ये असणार आहे. आणि साधारण सॅलरी जर बघितली तर 38,000 ते 1,22,000 या ग्रेड पे मध्ये जाते. साधारण 1,22,000 आणि बेसिक जर म्हटलं तर 38,000. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा, हा झाला हा क्रायटेरिया झाला गट ब साठी. त्यानंतर मी म्हटलं PSI STI साठी सेम. ASO सहाय्यक कक्ष अधिकारी
साधारण 6 पद याची आहेत आणि गट क ची पूर्व परीक्षा साधारण 12 जुलै 2026 या दिवशी अंदाजित करण्यात आलेली आहे. ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा महाराष्ट्र पोलीस भरती जी आहे, पोलीस भरती यामध्ये ब्रँड्समन असेल 113, चालक असतील 515, पात्रता 12वी पास, त्याच्यानंतर कारागृह जे असतील त्याच्यासाठी 12वी पास आणि SRPF राखीव पोलीस बल 1566 जागा आणि याला पण पात्रता असणार आहे मित्रांनो 12वी. म्हणजे ओव्हरऑल आपण जर बघितलं तर एकूण 15,631 पद जे आहेत ते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये या दिवसांमध्ये आपण बघितले. यामध्ये जी चाचणी होती 19 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाले होते आणि लेखी परीक्षा जी आहे ते साधारण एप्रिल मे मध्ये आपल्या बऱ्यापैकी संपलेल्या आहे. तर ओव्हरऑल जर मी म्हणले समजा तर ह्या पद्धतीच्या व्हॅकन्सीज पोलीस भरतीच्या मागच्या महिन्यामध्येच सगळं झालंय एप्रिलमध्ये, म्हणून हा एक रेफरन्स घेतला. यानंतर नवीन महसूल विभागातले जे आकृतीबंध आहेत त्यांचा विचार केला आणि आगामी प्रशासनाची जी भरती आहे ती नेमके कोणत्या कोणत्या असू शकतात, यातले नेमके रोल्स कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तलाठी. तलाठी पदासाठी 15,747 पद जी मंजूर करण्यात आलेली आहे. नायब तहसीलदाराची जवळपास 1,264 पद आणि तहसीलदाराची 640 पद. हे सध्या जर आपण बघितलं तर हे बऱ्यापैकी ही पद अशी आहेत की ज्यांचे आकृतीबंध मंजूर झालेले आहेत. या व्यतिरिक्त मी म्हणलं गट क मध्ये यांची रिक्वायरमेंट काय असते, गट क मध्ये येतील वेतन श्रेणी 25,000 ते 81,000 आणि अनिवार्य MSCIT प्रमाणपत्र असणं यांच्यासाठी कंपल्सरी असतं. ठीक आहे. तो साधारण ही एक भरती आहे की ज्या माध्यमातून महसूल विभागामध्ये. त्यानंतर तांत्रिक जर मी म्हणलं समजा आणि वैज्ञानिक टेक्नॉलॉजी अँड सायन्स सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये काही विभाग आहेत. यातला पहिला विभाग म्हणलं तर जलसंपदा विभाग, साधारण 14,000 पद याच्यामध्ये आहेत. गट क मध्ये तांत्रिक पदाची 8,446 पद. मग याच्यामध्ये कोणकोणते असणार, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य सहाय्यक म्हणून एक पद आहे. त्यानंतर गट ड मध्ये प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये 5,605 पद, शिपाई आणि चौकीदार गट ड साठी. आणि ह्यांची परीक्षा जी आहे ती साधारण IBPS द्वारे घेतली जाणार आहे. यामध्ये 50% हे टेक्निकल गोष्टी विचारल्या जातील आणि 50% जनरल. जनरल म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच जर IBPS चा पॅटर्न असेल गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश, इंग्लिश आणि मराठी एवढ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. कृषी विभागाच्या साधारण कृषी अधिकारी आणि कृषी सेवक 9,204 पद जे आहेत ते रिक्त आहेत. सोबत परीक्षा काय असते, या कृषी सेवकची परीक्षा साधारण 200 गुणांची. 120 गुण हे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे कृषी ऍग्रिकल्चरल रिलेटेड असतं आणि 80 गुण हे जे असतात हे सामान्य ज्ञान यासाठी म्हणजेच काय जनरल नॉलेज ज्याला म्हणतो आपण, जनरल अवेअरनेस त्यांच्याशी रिलेटेड. तो याच्यात ओव्हरऑल या पद्धतीने असतं. मानधन साधारण 16,000 रुपये मानधन याच्यामध्ये मिळतं प्रशिक्षण कालावधीमध्ये. त्याच्याबद्दल डिटेल अजून याच्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्यामध्ये डिटेल सांगितलेलं आहे. मी सध्या फक्त आकृतीबंध कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या कोणत्या येण्याची शक्यता आहे त्याबद्दल मी पुढे अजून बोलेलच. ठीक आहे. आता पुढे जाऊ. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण यांच्याशी रिलेटेड वैद्यकीय अधिकारी गट अ पदाची MBBS पदवीधरांसाठीची पद आता चालू होती. काही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका यांच्यानुसार ही पद होती. यामध्ये साधारण जर आपण बघितलं तर गट अ ची 1,440 पद होती. MBBS पदवीधरांसाठी 766 पद होते आणि तज्ञ डॉक्टरांसाठी 774. 31 मार्च 2026 ही यावेळेसची अर्ज करण्याची लास्ट डेट होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय ज्याला DMER म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज शासकीय केंद्रीय महाविद्यालय सातारा येथे कंत्राटी पदांची भरती होती. त्याच्यामध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक असे वेगवेगळे पोस्ट त्या ठिकाणी होते. ठीक आहे. आता येऊ आपण पुढे. आता ही सध्याची स्थिती आणि नेमकं काय काय असलं पाहिजे. आता हे आपल्या कामाचं. जिल्हा परिषद आणि विशेष प्रकल्प भरती. आता याच्यामधल्या ज्या भरती आहेत मित्रांनो, ह्या भरती आपल्याला सध्या परीक्षा या सध्या ज्या आहेत त्या विचारल्या जात आहेत बऱ्यापैकी. यांच्या डेट्स पण आलेल्या आहेत. 2026 एप्रिल 2026 मधली स्थिती आपण जर बघितली, रत्नागिरी कंत्राटी ग्रामसेवक, सातारा योग प्रशिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी, रायगडमध्ये पुरुष आरोग्य सेवक 40% ते 50% संवर्गामध्ये, अहिल्यानगर वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता, विधी सल्लागार धाराशिव मध्ये जर बघितलं कंत्राटी वैद्यकीय अधिकारी,
एवढ्या सध्याच्या स्थिती आहेत की जिथं वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही रिक्रुटमेंट जे आहेत ते झालंय. आता येऊ आपण आपल्या मुद्द्यावरती. मग विशेष प्रकल्प स्पेशल आता मे मध्ये जर मी म्हटलं समजा तर काय काय आहे? तर स्पेशल मध्ये मी म्हटलं स्मार्ट प्रकल्प अंतर्गत संगणक ऑपरेटर लेखापाल ज्याला म्हणतो त्याला आपण अप्लाय करू शकतो. 3 मे 2026 ही तारीख त्याच्यासाठी लास्ट आहे. स्मार्ट प्रकल्प याची वेबसाईट सुद्धा आहे. याची मला मी कमेंट बॉक्समध्ये काय करतो डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक सुद्धा अप्लाय करण्यासाठीच्या ज्या ज्या डेट्स आहेत, ज्या ज्या परीक्षा आता आहेत, त्या परीक्षांच्या अप्लाय करण्यासाठीच्या लिंक मी तुम्हाला देऊन टाकतो. स्मार्ट प्रकल्पासाठीची पण लिंक तुम्हाला देऊन टाकतो. त्यानंतर आहे बघा आदिवासी विकास विभाग याच्यामध्ये चौकीदार नावाची पद आहेत. साधारण 10वी किंवा 12वी झालेली असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. स्मार्ट प्रकल्पांतर्गत तुम्ही एम-एस-सी-आय-टी असेल किंवा कॉम्प्युटर बद्दल नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये अंतिम मुदत 18 मे 2026 आहे. आता ह्यांची जी एक्झाम घेतली जाणार आहे ती IBPS किंवा TCSच्या माध्यमातून नाही तर ॲप्टेक कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्याबद्दल बऱ्याच जणांचं असं मत आहे की ती एक फ्रॉड किंवा ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. अशा कंपनीकडे शक्यतो ही रिक्रुटमेंट नसावी असं बऱ्याच जणांचं मत आहे. माझं पण मत तशाच पद्धतीचं आहे, पण ठीक आहे. आणि जर असेल समजा तर त्याबद्दल काही कळवण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MGP फेब्रुवारीमध्ये याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं. 290 पदे जे आहेत ते याच्यामध्ये आहेत. मग MJP अजून पण येत आहेत. सोबत बँकिंग क्षेत्रामधल्या समांतर संधी कोणत्या आहेत? मग बँकिंग क्षेत्राचं सुद्धा अशाच पद्धतीच्या संधी आहेत मित्रांनो. बँकेमध्ये सुद्धा अशाच व्हॅकन्सी निघतायत. मग बँकेमध्ये काय काय आहे यांचं कॅलेंडर तर ऑलरेडी आलेलं असतं. त्यामध्ये IBPS PO आहे 22 आणि 23 ऑगस्टला ही एक्झाम आहे. सुरुवातीचा पगार साधारण IBPSचा म्हणजे POचा 90,000. क्लर्क असतो साधारण यांची प्री एक्झाम जी आहे ती जर मी म्हटलं समजा 31 जुलैपर्यंत यांचं नोटिफिकेशन येईल. 6, 12 आणि 13 ऑक्टोबरला यांची एक्झाम असेल. IBPS ESO जे ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट असतात त्यांच्यासाठी EFO म्हणून आणि बाकीच्यांसाठी SO म्हणून IT ऑफिसर किंवा अशा ज्या आहेत त्या पोस्ट येतात. 19 जूनला याची ॲडव्हर्टाइजमेंट येईल आणि त्याची जी परीक्षा आहे ती साधारण 29 ऑगस्टला असणार आहे. यानंतर 30 एप्रिलपर्यंत SBI SO साठी होती. RBI ग्रेड बी ची पद सध्या आलेली आहे. 29 एप्रिल पासून म्हणजे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 29 एप्रिलला आणि यामध्ये नेमकं काय असणार आहे RBI ग्रेड बी साठी जर मी म्हटलं समजा तर विशेष करून काय काय असणार आहे याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर गो थ्रू करून घ्या. RRB PO असेल. RRB PO 21 आणि 22 नोव्हेंबरला एक्झाम असेल. तो अशा पद्धतीने ह्या बँकिंगशी रिलेटेड परीक्षा आहेत मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की बँकिंगच्या परीक्षा कशासाठी सांगितल्या किंवा काय IBPS एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. तुम्ही असं पण अभ्यास करताना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित, रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश फक्त एक्स्ट्रा तुम्हाला काय येतंय तर मराठी येतंय. तेवढा अभ्यास वगळला तर उरलेले सगळे सब्जेक्ट तुम्हाला इकडे पण कामात येतील. डिफिकल्टी लेव्हल मात्र व्हॅरी करेल. अनिवार्य कागदपत्र आणि पारदर्शकता. मग सध्या जर आपण बघितलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वरती काम करत असताना गव्हर्नमेंट निपुण सेतूवरती काम करत आहे, ज्यामध्ये महास्वयं पोर्टलचा वापर केला जाईल. यामध्ये नियम काय आहे? मराठी भाषा कंपल्सरी आहे. डोमिसाईल तुमचं रहिवासी, नॉन क्रिमिलियर आणि जात वैधता प्रमाणपत्र आणि काही एक्झामसाठी टायपिंग वगैरे जे आहे ते असणं कंपल्सरी आहे. तर ह्या पद्धतीने जर मी म्हटलं तर ओव्हरऑल सध्याच्या ज्या वॅकन्सीज आहे त्यानुसार आता इन शॉर्ट सध्या कोणत्या कोणत्या आहेत? सरळ सेवा व MPSC दोन्ही मार्गांनी प्रशासनात रुजू होण्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते. सर्व शासकीय विभागांमध्ये 7व्या वेतन आयोगाची यशस्वी अंमलबजावणी केली जाते. पगार पण चांगला आहे, मजबूत आहे. सोबत गट ग्रुप बी, PSI, STI आणि ASO यांचा S14 नुसार मजबूत वेतन श्रेणी आणि भत्ते आपल्याला मिळतात. तो अशा पद्धतीने सध्या जर मी म्हटलं तर ग्रुप बी ची ऍड आहे. त्याला आपल्याला ग्रॅब करता येऊ शकतं. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा तर सरळ सेवेची काही पदं आहेत की ज्या पदांसाठी आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ह्यांच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन पाहिजे, प्रत्येक कोणती कोणती व्हॅकन्सी आहे, कोणत्या कोणत्या व्हॅकन्सीला आपल्याला डील केलं पाहिजे, त्याच्यात सिलेबस काय असतो, सर आम्ही एलिजिबल आहे का नाही आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. जर याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच याबद्दल डिटेल माहिती भेटेल. चालेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.